Please mention your roll numbers in the chat box. Hello. Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. Good morning, sir. Good morning. Good morning to all. Good morning, sir. Good morning, sir. Good morning. Good morning. मला 1 मिनिट द्या बरं का. नोट्स दिसतात आहेत का? No, sir. No, sir. No, sir. धनराज गाडगे आलेत का? हॅलो. मला वाटतं ते वर्गात आहेत बरं का. मी त्यांना बघून येतोय. Please mention your roll numbers in the chat box. Let us start. Yes, sir. So yesterday we have seen a difference between society, crowd, and battlefield line. In the morning, I had one session with Division G, and so from Division G, I got a few examples of crowd. जत्रा यात्रा भरते त्याला म्हणू शकू का आपण क्राउड? हॅलो. Yes, sir. विचार. Yes, sir. Yes, sir. हा, पीपल लिव्हिंग टुगेदर अँड रिलेशनशिप मध्ये नसतील काय ते, आणि म्युच्युअल फुलफिलमेंट साठी आलेले असतात का नसतात? त्यांचे गोल्स वेगवेगळे असतात का? हॅलो. जत्रा भरलेली आहे, यात्रा भरलेली आहे, मेळावा आहे, सभा आहे ना, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत जिकडे लोक एकत्र येतात आणि मला वाटतं सगळ्यांचे गोल हे सारखे असतात का नसतात माहित नाही आता. मोस्टली मेजॉरिटी आहे ना, मेजॉरिटी गोल्स आर रिमेनिंग सेम आहे. जत्रेसाठी आलंय म्हणजे जत्रेसाठीच आलेलं असतं ते. हॅलो, बरोबर का? Yes, sir. एखादा मेळावा भरलेला आहे, लग्न समारंभ आहेत, 100-150 लग्न एकत्र व्हायला लागलेत, लग्नासाठीच आलेले आहेत लोक तिकडे, बरोबर का? त्याला मग क्राऊड म्हणायचं का? हा प्रश्न आहे बरं का. जर त्यांचे गोल डिफरंट असतील तर मग तो क्राऊड, लक्षात घ्या. जर त्यांची ध्येय सारखे असतील तर त्याला काय म्हणायचं? सोसायटी किंवा कम्युनिटी आहे, समाज. काल मला वाटतं आपण एक एक्झाम्पल पाहिलं, मोर्चा आहे,
त्या मोर्चेमध्ये सुद्धा लोक एकत्र असतात, रिलेशनशिप मध्ये असतात का नाही माहित नाही आपल्याला. यस, गोल पण त्यांचे कॉमन असू शकतात, ठीक आहे. डिफरंट गोल्स पण असू शकतात. काही जणांचं एकत्र येण्यामागे विध्वंस करणं असतं, काही जणांचं मागण्या पूर्ण करण्यासाठी एकत्र येणं असतं. फक्त हिंसेचा वापर झाला तिकडे की मग अडचण होते, बरोबर का? यस, समजतंय का हो फरक क्राऊड आणि सोसायटी? हॅलो. Yes, sir. बॅटल फील्ड मात्र रणांगण किंवा रणभूमी आहे. ह्याची पण छान एक्झाम्पल्स दिले गेले डिव्हिजन जी कडून आहे. ते एक्झाम्पल्स खरेच आहेत काय? दॅट वी विल हॅव टू ऑल अँड व्हेरीफाय अँड व्हॅलिडेट with our own rights and by according to our natural acceptance. पहिलं एक्झाम्पल दिलं गेलं गेम्स. वेगवेगळे खेळ खेळले जातात डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला. मग हे जे गेम्स खेळले जातात त्याला बॅटल फील्ड म्हणायचं का? हॅलो. Yes, sir. म्हणायचं का आहे ना, म्हणायचं नाही आहे हा प्रश्न. No. No, sir. मला वाटतं एक मध्ये भारताने बरं का मोठ्या प्रमाणावर एक कॉमनवेल्थ गेम, असे बरेच देश एकत्र येतात आणि कॉमनवेल्थ गेम असं काहीतरी एक प्रकार झाला, आठवत आहे का? तुम्ही लहान Yes, असता. sir. कॉमनवेल्थ गेम आहे म्हणजे एकत्रित येऊन आहे त्या देशांच्या विकासासाठी आहे संपत्ती गोळा करणे, हे इंटेन्शन किंवा हेतू असतात, बरोबर का? हॅलो. Yes. तिथे कॉम्पिटिशन महत्वाचे असते का? कशासाठी एकत्र आलेत? एक्सलन्स साठी एकत्र आलेत? त्यांचं इंटेन्शन काय आहे? तुम्ही काही बघा ना, मॅचेस वगैरे जिंकले हरल्यानंतर सुद्धा ते एकमेकांचे गळा भेट घेतात, पाहिलंय का? Yes, sir. Yes. हा, तिथे जिंकणं आणि हरणं हा हेतू नसतो, लक्षात घ्या. ऍक्च्युली दे आर रिप्रेझेंटिंग देअर नेशन्स, बट अल्टिमेटली दे आर वर्किंग फॉर एक्सलन्स. समजतंय का? Yes, sir. फक्त आपल्यासारखी जी लोक असतात, जी बसलेली असतात ऑडियन्स मध्ये, त्यांनाच लय उफाळून आलेलं असतं ना देशप्रेम आणि काय बघा ना देशभक्ती. ती असली पाहिजे का नसली पाहिजे इकडे नाही जायचं आपल्याला. ते नावं ठेवायला लागतात कसं काय हरले. येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ऍक्च्युली ग्राउंडवर काय पोझिशन आहे ही त्यांनाच माहिती आहे. किती प्रेशर असतं, अख्खा देश त्यांच्या त्या गेमकडे नजर लावून बसलेला असते. किती प्रेशर असेल विचार करा. आपण एक्झाम साठी चाललो तर आपल्या घराच्या नजरा सगळ्या आपल्या परीक्षेवर पास होणार का नापास होणार तेवढ्या नजरांनी आपल्याला प्रेशर एवढं येतं की आपण नापास होतोय, पास होतोय, मार्क कमी पडते, कधी कधी आठवतच नाही परीक्षेत गेल्यावर, बऱ्याच काही गोष्टी होतात. येस. Yes, sir. Yes, sir. आपलं जर असं होत असेल तर ते गेम खेळणारे जे काही खेळाडू आहेत, प्लेयर्स आहेत ना, त्यांची पण काय अवस्था होत असेल आहे हे फक्त समजून घेऊया आपण. राईट अंडरस्टँडिंग येण्यासाठी आहे ना, योग्य समज येण्यासाठी दिस इज ऑल्सो रिक्वायर्ड आहे. बिकॉज वेन यू विल बी हेडिंग, लीडिंग आहे ना इम्पॉर्टंट चेअर आहे ना, बिकमिंग एनी ऑफिसर आहे ना, इन दी गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, सो ॲट दॅट टाइम यू शुड हॅव अन राईट अंडरस्टँडिंग इन यू. बरोबर? Yes, sir. तिन्ही मध्ये फरक कळला का? काय अडचण डाऊट असतील तर विचारा. हॅलो. No, sir. सोसायटी, क्राऊड अँड बॅटलफील्ड. इन सोसायटी शॉर्ट मध्ये आपण पाहूया आता, ठीक आहे. इन सोसायटी
फॅमिलीज आर लिव्हिंग टुगेदर, कुटुंब एकत्र राहत असतात, लक्षात घ्या. इन दी रिलेशनशिप्स, एकमेकांच्या नातेसंबंधामध्ये असतात. ऑफ फुलफिल, म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे एकमेकांची परिपूर्तता करण्यासाठी एकत्र राहत असतात कुटुंब आहे. प्रत्येक कुटुंबाचा गोल, ध्येय हे काय असतात, सामायिक असतात, सारखे असतात, सारखे आहे, कॉमन गोल्स. क्राऊड म्हणजे काय, पीपल लिव्हिंग टुगेदर. इकडे फॅमिलीज लिव्हिंग टुगेदर नाही आहे, वेगवेगळ्या कुटुंबातल्या व्यक्ती आहे, पीपल, पर्सन, लोक एकत्र असतात. बट नॉट इन रिलेशनशिप्स, नात्यामध्ये नसतात. ऑफ म्युच्युअल फुलफिलमेंट पण मग केली जाते किंवा नाही ह्याचा विचार पण नाहीत करत. ओनली दे आर टुगेदर आहे. आणि इकडे पीपल आर टुगेदर, फॅमिलीज नाही, हा फरक आहे. ठीक आहे. गोल्स प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असतात, त्याला क्राऊड म्हणतोय आपण, जमाव, गर्दी. हे दोन शब्द लक्षात ठेवा, जमाव आणि गर्दी. पीपल लिव्हिंग सेपरेटली आहे, लोक वेगवेगळेच राहत असतात, राहत असतानाच वेगवेगळे राहत असतात. इन अपोजिशन म्हणजे विरोधाच्या, विरोधी आहोत असे राहत असतात. स्ट्रगल म्हणजे संघर्षामध्ये राहत असतात. त्यांच्या ध्येयांमध्ये सुद्धा भांडणं असतात, कॉन्फ्लिक्ट्स. काय बघा ना, कॉन्फ्लिक्टिंग इन गोल्स. पण मग अशा ठिकाणी आपण त्या लोकांच्या वेगळे वेगळे राहण्याच्या गोष्टीला काय म्हणतोय, बॅटलफील्ड म्हणतोय, रणांगण म्हणतोय, रणभूमी म्हणतोय. समजलं का तिन्ही गोष्टी? हॅलो, यस येस. येस. हा. मग एक एक्झाम्पल मला वाटतं काल आपण पाहिलंय, महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र राज्य जर घेतलं इकडे, तर त्याच्या बाजूला इकडे गुजरात आहे, नंतर गोवा आहे, नंतर इकडे कुठेतरी मध्य प्रदेश आहे. यस, एमपी आहे का? मध्य प्रदेश चिटकून आहे का बॉर्डरवर? मला डिव्हिजन जी मधनं सांगितलं म्हणून मी सांगतोय बरं का. एमपी हे मध्य प्रदेश, मध्य प्रदेश जो आहे तो महाराष्ट्राच्या बॉर्डरला चिटकून असलेलं राज्य आहे, म्हणून मी लिहिलं इकडे आहे ना. चुकलं असेल तर सांगा मला. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आहे, कर्नाटक हे काय असं सांगितलं गेलं मला, आणि छत्तीसगड. यस, येस सर. सो दीज आर दी स्टेट्स, दीज आर दी नेबरिंग स्टेट्स म्हणूया आपण, नेबरिंग स्टेट्स ऑफ महाराष्ट्र स्टेट. ऍज देर आर बॉर्डर्स, प्रत्येक राज्याला बॉर्डर्स आहेत का? येस सर. महाराष्ट्र राज्याची बॉर्डर आहे, मध्य प्रदेशची बॉर्डर काहीतरी, गुजरातची काहीतरी बॉर्डर, गोव्याची काहीतरी बॉर्डर, कर्नाटकाची काहीतरी बॉर्डर, छत्तीसगडची काहीतरी बॉर्डर आहे. अँड फॉर ईच अँड एव्हरी स्टेट आहे रिप्रेझेंटेटिव्ह आर ऑल्सो डिफरंट. आहेत का? येस सर. Yes, sir. रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ महाराष्ट्र स्टेट इज नथिंग बट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट. यस, हॅलो. येस सर. मध्य प्रदेशचा चीफ मिनिस्टर वेगळा असणार आहे, गुजरातचा चीफ मिनिस्टर वेगळा असणार आहे, गोव्याचा चीफ मिनिस्टर वेगळा असणार आहे, कर्नाटकचा चीफ मिनिस्टर वेगळा असणार आहे, छत्तीसगडचा चीफ मिनिस्टर वेगळा असणार आहे. म्हणजेच पीपल लिव्हिंग सेपरेटली. आता इन अपोजिशन अँड स्ट्रगल आहे का नाही माहित नाही आपल्याला. ठीक आहे, माहित नाही आपल्याला. यस, हॅलो हॅलो हॅलो. येस सर. फक्त स्ट्रगल आणि अपोजिशन होतं कधी आहे हे समजून घेऊ आपण. समजा मी कुठल्या पक्षाचं किंवा पार्टीचं नाव नाही घेत आहे बरं का, तुम्ही फक्त समजून घ्या. ठीक आहे. गुजरात स्टेट आहे आणि हे सगळे कुठे आहेत? एका देशामध्ये आहेत. यस, हॅलो. त्याला इंडिया किंवा भारत. मग इंडिया किंवा भारताचा एक रिप्रेझेंटेटिव्ह कोणतरी आहे ज्याला आपण प्राईम मिनिस्टर म्हणतोय. यस, पीएम. मग अडचण कुठे आहे की ह्याला काय म्हणतोय आपण, हे जे काही आहे ह्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो. यस, सीजी. येस सर. आणि स्टेट लेवलला जे काही मंत्री आहेत, चीफ मिनिस्टर्स म्हणतो आपण त्यांना कसलं गव्हर्नमेंट म्हणतो? हॅलो, स्टेट गव्हर्नमेंट. येस सर. स्टेट गव्हर्नमेंट, एसजी म्हणतो मी. ठीक आहे, एसजी.
वेन देर विल बी कॉन्फ्लिक्ट येणार कधी आहे गोल्स मध्ये, वेन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट्स आर डिफरंट. हॅलो हॅलो हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. When central governments and state governments are different, at that time आहे ना, there is conflict in the goals. त्यांच्या ध्येयांमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट येतात, भांडणं होतात म्हणूया आपण. अपोजिशन मध्ये असल्यासारखं वागतात ते, ऍक्च्युली वागायला नाहीत पाहिजे. यस हॅलो, बरोबर का? Yes, sir. अजून आपण आतमध्ये जर गेलो बरं का, त्या महाराष्ट्र राज्याच्या आतमध्ये गेलो तर मला वाटतं डिस्ट्रिक्ट्स असतात. यस Yes. Yes, sir. समजा हा महाराष्ट्र राज्य आहे असं समजा आहे ना, मला डायग्राम येत नाहीत बरं का, समजून घ्या ना. महाराष्ट्र राज्य आहे आणि इकडे कुठेतरी धुळे आहे, इकडे वर कुठेतरी. यस Yes. हा, कुठे बघा ना, सोलापूर कुठे आहे माहित नाही. ठीक आहे, ते जर थोडस येत असलास तर अजून व्यवस्थित सांगता आलं असतं मला. ठीक आहे, बरेच आहेत. किती, 36 का 32, किती 37, किती 36? Yes, sir. हा, Yes, sir. 36 डिस्ट्रिक्ट्स. 36 डिस्ट्रिक्ट्स. 36 डिस्ट्रिक्ट्स आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बरं का. मला वाटतं एका जिल्ह्याचं आहे ना, प्रतिनिधी करणारा जो कोण असते त्याला आपण कलेक्टर म्हणतो, बरोबर? Yes, sir. District collector. हा, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. Yes. हा, डिस्ट्रिक्ट कलेक्टर. ठीक आहे. आणि मला थोडं सांगा आहे ना, कोण अभ्यास जर करत असेल तर बरं का, की 2-3 डिस्ट्रिक्ट पण एकाच्या अंडर असतात, त्याला काय म्हणतात? हॅलो, कलेक्टर. सचिव. हा, काय मला पण नाही माहित बरं का, अभ्यास करायचा. कलेक्टरच म्हणतात सर. 3 राज्य नाही आहे ना, सॉरी, 3 जिल्हे. 3 डिस्ट्रिक्ट. हा, 3 5 जिल्हे एकत्र असतात, त्याला कलेक्टर म्हणतात सर. 5 जिल्हे. हा, त्याच्या अंडर असतात. हा, 5 जिल्हे ज्याच्या अंडर असतात त्याला कलेक्टर असं म्हणतात. कोणीतरी सांगितलं बरं का, ह्याचा अभ्यास करा आहे ना, कोणाला काय म्हणायचं. ठीक आहे, आणि मला पण कधी जमलं तर सांगा. ठीक आहे. आणि काही ह्याच्या वरच्या पण पोस्ट असतात जिकडे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरी. हा, कॅबिनेट सेक्रेटरी, ज्याच्याकडे जास्त जिल्हे आणि पॉवर असते, बरोबर? Yes, sir. आणि अशा काही व्यक्ती पण असू शकतील, माहित नाही मला, ज्यांच्याकडे 2-3 राज्य स्टेट्स पण एकत्रित पाहण्याची, ते मला वाटतं युपीएससी मध्ये अशी काहीतरी प्रोव्हिजन असेल, माहित नाही मला. युपीएससी, हॅलो. Yes, sir. युपीएससी इज आहे ना फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट, अँड एमपीएससी जी आहे ती महाराष्ट्र शासनासाठीच आतमध्ये पोस्ट देण्यासाठीच त्याला एमपीएससी म्हणतो आपण. हा थोडाफार फरक सगळ्यांना माहिती असावा. यस. Yes, sir. Yes. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जर पोस्ट साठी जर तुम्हाला जायचं असेल, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जर वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये जाऊन जर सपोज यू वॉन्ट टू वर्क फॉर इंडियन नेशन, त्यावेळेस तुम्हाला एमपीएससी ची एक्झाम क्रॅक होणं गरजेचं आहे. यस. UPSC, sir. UPSC, sir. युपीएससी ची एक्झाम क्रॅक करणं गरजेचं आहे. अँड इफ यू वॉन्ट टू बी इन ओनली महाराष्ट्र स्टेट, फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच तुम्हाला काम करायचं आहे ना, गव्हर्नमेंट काम करायचं आहे ना, तिकडे तुम्हाला कुठली परीक्षा द्यायला लागणार आहे? हॅलो, हा, एमपीएससी बरं का. हे थोडंफार काहीतरी आहे. मग असे पण काही लोक असू शकतात, व्यक्ती असू शकतात, काही पोस्ट असू शकतात जिकडे 2-3 जिल्हे, 2-3 राज्य आहे ना, राज्य, महाराष्ट्र राज्य इथलेच घेऊया ना, गुजरात, असा कोणतरी एक व्यक्ती आहे जो ह्या 5 जिल्ह्यांना कंट्रोल करणार, राज्यांना, सॉरी, 5 राज्यांना, महाराष्ट्र राज्य, गुजरात, गोवा आहे ना, कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, ह्या 5 जिल्ह्यांना आहे, चुकलं आहे, 5 राज्यांना एकत्रित कंट्रोल करणाऱ्या एखादी पोस्ट असू शकेल, माहित नाही मला
ती कुठली असेल तर एखाद्या सेशन मध्ये सांगा आहे ना, कोणी ह्याचा अभ्यास करा बरं का. कसं आहे बघा ना, एम मोठी ठेवण्यासाठी हे समजलं पाहिजे आपल्याला, बरोबर का? हॅलो. येस सर. Yes, sir. आपल्याला जर आपलं जर एम मोठं पाहिजे असेल तर ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि हे सगळं आपल्या ह्या विषयामध्ये आहे ना, फक्त डिटेलमध्ये एवढं दिलेलं नाहीये. आपण थोडस एकमेकांचा रेफरन्स लावून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी मला वाटतं सांगितलं, एमपीएससी युपीएससीच्या परीक्षेसाठी आपला विषय हा 200 का 250 काहीतरी मार्काचा आहे. कोणी पाहिलं का? येस सर. आपलं हा जो विषय आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, ह्याला नाव वेगळं आहे ना, इथिक्स म्हणून काहीतरी नाव आहे. येस सर. इथिक्स 250 मॅम. 250 मार्काचा आहे बघा. हाच विषय येतो आहे. फक्त तो डिटेल मध्ये आहे. आपण इकडे 4 चॅप्टर मध्ये ह्याला उरकलेलं आहे. यस. येस सर. Yes, sir. डिटेल मध्ये प्रत्येक गोष्टीचा अभ्यास जर तुम्ही केला तर तिकडे फायदेशीर सब्जेक्ट होऊ शकेल तुमच्या 250 मार्क मिळवण्यासाठी म्हणूया आपण. जिकडे तुमच्या ह्या विषयामधून तुमचा इंटरव्ह्यू पण कसं देणार आहे ना, हे पण कळतंय. तुम्हाला किती समज आहे बरं का, हे पण ते इंटरव्ह्यू वर समजून घेत असतोय. आणि तुम्हाला खरंच त्या रिस्पॉन्सिबल पोस्ट वरती बसवायचं आहे का, इथपर्यंत त्यांचा इंटरव्ह्यू घेत असताना चेकिंग होत असतं. त्या म्हणजे चुकीचा जर व्यक्ती त्या मोठ्या पोस्टवर बसला तर अख्ख्या जिल्ह्याचं किंवा राज्याचं किंवा देशाचं नुकसान होऊ शकतं. हॅलो. Yes, sir. समजून घ्या. जर तो माणूस करप्टेड असेल, भ्रष्टाचार करणारा असेल, जो सिलेक्ट व्हायला लागला आहे, हुशार मस आहे, बुद्धी बरीच आहे त्याच्यापाशी. मला वाटतं मी परवा पण एक पोस्ट टाकली होती आपल्या कीनोट स्टुडंट वरती. पर्सन काय होतं ते, पर्सन ऑफ इंटेलिजन्स पहिला टाईप व्यक्तीचा. दुसरा काय, पर्सन विथ इंटिग्रिटी असं काहीतरी होतं. यस, पर्सन विथ इंटिग्रिटी. हॅलो. दुसरा टाईप काय होता, आठवतंय का? पर्सन विथ इंटिग्रिटी बघा ना, पर्सन विथ इंटिग्रिटी PWI. अजून एक 3 टाईपचे होते. पर्सन महत्वाचं आहे बरं का, ते विसरलं बघा. पर्सन विथ इंटिग्रिटी. सर पर्सन विथ इंटेलिजन्स अँड इंटिग्रिटी असं काहीतरी असेल. हा, पर्सन विथ इंटिग्रिटी. दुसरा टाईप काय आठवतो का? पर्सन विथ इंटेलिजन्स मे बी, मी नाही पाहिलं. नाही, पहिलं जे आहे ते मला माहिती आहे. पर्सन विथ इंटिग्रिटी आहे, सत्यनिष्ठा आहे. हा एक गुण आहे, त्या पर्सन मध्ये असला पाहिजे. दुसरा जो आहे तो पर्सन विथ इंटेलिजन्स आहे. काय इंटेलिजन्स एक आहे. यस, इंटेलिजन्स. आणि पर्सन एनर्जेटिक पर्सन असं काहीतरी आहे. यस. हॅलो. आठवतंय थोडस बघा. एनर्जेटिक पर्सन, एनर्जेटिक पर्सन, पर्सन विथ इंटिग्रिटी, पर्सन ऑफ इंटेलिजन्स काय बघा. पर्सन यांनी काढलंय ना, पर्सन ऑफ इंटिग्रिटी आहे, पर्सन विथ इंटेलिजन्स. ठीक आहे. पर्सन विथ इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमान व्यक्ती आहे. आणि एनर्जेटिक पर्सन, हे 3 प्रकारच्या व्यक्ती आहेत, लक्षात घ्या. आणि तिन्ही जर एकत्र आल्या तर ती एक्सलंट पर्सनॅलिटी असते. हॅलो, समजून घ्या. इंटिग्रिटी म्हणजे सत्यनिष्ठा आहे, जिकडे सगळ्या व्हॅल्यूजला घेऊन जाणारी अशी व्यक्ती आहे. समजतं का बघा. भ्रष्टाचार न करणारी म्हणूया आपण, व्हॅल्यूजला पुढे घेऊन जाणारी व्यक्ती, जो पॉझिटिव्ह चेंज समाजामध्ये कम्युनिटीमध्ये आणणारी व्यक्ती, ज्याला आपण पर्सन ऑफ इंटिग्रिटी म्हणतोय. इकडे चुकलंय बरं का, डब्ल्यू मी दोन्ही तिकडे लिहिले आहे. इथे पर्सन ऑफ अँड पर्सन ऑफ इंटिग्रिटी, पर्सन विथ इंटेलिजन्स अँड एनर्जेटिक पर्सन. नॉर्मली कसं राहतं बघा, एखादी व्यक्ती जर इंटेलिजंट असेल, इंटिग्रिटी म्हणून आपण, इंटिग्रिटी म्हणजे सत्यनिष्ठा, सगळे नियम वगैरे फॉलो करते, पण ती व्यक्ती बुद्धिमान असेल का नाही माहित नाही आपल्याला. यस. हॅलो. येस सर.
आणि तीच व्यक्ती एनर्जेटिक पण आहे का नाही माहित नाही. जी व्यक्ती सत्यनिष्ठ आहे ना, इंटिग्रिटी आहे, लॉयल आहे ना, सर्व व्हॅल्यूजला फॉलो करणारी आहे. येतं का लक्षात बघा ना, अशा व्यक्तीला हायर पोस्ट दिलं जातं आहे. समजून घ्या. का तर ती भ्रष्टाचार नाही करणार आहे. भले ती इंटेलिजन्स नाही आहे ना, बुद्धिमान नाही आहे आणि एनर्जेटिक पण नाही असं समजूया, तरी पण अशा व्यक्तींना हायर पोस्टवर ठेवलं जातं. त्याचं रिझन काय आहे तर इंटिग्रिटी आहे ना त्या व्यक्तीपाशी, सत्यनिष्ठ आहे. ह्या ज्या पुढच्या दोन आहेत आहे, पर्सन विथ इंटेलिजन्स अँड एनर्जेटिक पर्सन, ह्याच्यामध्ये पर्सन विथ इंटेलिजन्स जे आहे म्हणजे बुद्धीने एकदम स्ट्रॉंग आहे ना, लॉजिकल थिंकिंग एकदम स्ट्रॉंग आहे ना, पॉलिसीज डिझाईन करणं पण शक्य आहे अशा व्यक्तीला. म्हणजे नियम घालणं, नियम पाळणं, ह्या ज्या काही आहेत ना, लॉजिकल रिझनिंगनी फायदा कसा होईल, तोटा कसा होईल, ह्या सर्व गोष्टींचं अवेअरनेस, जिकडे लॉजिकली रिझनिंग ॲबिलिटी जोरात आहे, अशा व्यक्ती ह्या इंटेलिजंट व्यक्ती असतात. हायली इंटेलेक्च्युअल म्हणजे अकॅडमिकली स्ट्रॉंग म्हणूया आपण, अभ्यासामध्ये एकदम हुशार आहे. समजतं का बाय. आणि एनर्जेटिक पर्सन जे असतात त्या इफिशियंटली काम करतात आहे ना, कमी वेळेमध्ये जास्त काम करण्याची ॲबिलिटी, हाय इफिशियन्सी असते अशा व्यक्तींमध्ये आहे. त्याला एनर्जेटिक पर्सन म्हणतात. पर्सन विथ एनर्जी आहे. समजतंय का तिन्ही मध्ये? हॅलो हॅलो. येस सर. सगळ्यात डेंजर कॉम्बिनेशन जर कुठला असेल आहे, समजून घ्या बरं का, हे वॉरेन बफेटनी काहीतरी असं सांगितलेलं आहे की ह्या जर दोन गोष्टी एकत्र आल्या आहे, पर्सन विथ इंटेलिजंट अँड एनर्जेटिक पर्सन, तर हा कॉम्बिनेशन असणारी व्यक्ती जर असेल तर ती घातक ठरू शकते. हॅलो. ऑर्गनायझेशन किंवा कंपनी किंवा देशासाठी किंवा राज्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी. हॅलो, समजतंय का? येस सर. जे मोठमोठे घोटाळे स्कॅम्स केले जातात त्या अशा व्यक्ती असतात, पर्सन विथ इंटेलिजन्स अँड एनर्जेटिक पर्सन्स. लूपहोल्स हुडकतात ते ना, सिस्टम मधले लूपहोल्स हुडकतात. बुद्धी असते त्यांच्याकडे. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. येस सर. हा. आणि एनर्जी पण भरपूर असते, ऊर्जा. अशा व्यक्ती घोटाळे करतात. समजून घ्या. मिसयूज केलं तर. हा, मिसयूज केलं तर मग तो पण अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे. आपली हुशारी ही मिसयूज करण्यासाठी नसावी. आपली हुशारी, आपलं इंटेलेक्च्युअल जी काही एनर्जी आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह वेनी पुढे घेऊन जाणारी असावी लोकांना. यस. येस. त्याच्यासाठी मग हा पर्सन ऑफ इंटिग्रिटी जे आहे, जिकडे सत्यनिष्ठा, आणि मग ह्या तिघांचं कॉम्बिनेशन जर एकत्र आलं आणि अशी व्यक्ती जर हायर पोस्ट वर जर गेली आहे, समजून घ्या, किंवा त्या जिल्ह्याचं प्रमुख झाली किंवा राज्याचं प्रमुख झाले किंवा 5 जिल्हे किंवा 5 राज्य आहे एकत्रितपणे कंट्रोल करणारी अशी व्यक्ती आहे, देश चालवणारी अशी व्यक्ती आहे, तर 100% डेव्हलपमेंट होत असते. कळलं का थोडक्यात? हॅलो. येस. येस सर. तर काय क्वालिटीज आपल्यामध्ये पाहिजेत बरं का, हे थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप यू हॅव अंडरस्टँड सोसायटी, क्राऊड अँड बॅटलफील्ड. मग वी एक्सप्लोर आहे ना, हार्मनी इन दी सोसायटी आहे. जर आपल्याला हार्मनी इन दी सोसायटी एक्सप्लोर करायची असेल, द बेस ऑफ हार्मनी इन दी सोसायटी इज हार्मनी इन दी फॅमिली, फॉर विच इज द बेस ऑफ हार्मनी इन दी ह्युमन बिईंग. म्हणजे काय तर ते पाहिलं आपण आहे. समजा हा समाज आहे, ही सोसायटी आहे असं समजू आपण. सोसायटी म्हणजे कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ फॅमिलीज, वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत तिकडे. ह्या फॅमिलीच्या आतमध्ये, ह्याचं थोडस झूम करून मोठं काढलंय अशी फॅमिली असं समजा. ह्याच्यामध्ये आतमध्ये काय असणार आहेत? फॅमिली मेंबर्स. येस. हा, फॅमिली मेंबर्स ह्याला एफ म्हणू आपण. आणि फॅमिली मेंबर्सच्या आतमध्ये काय असणार आहे ह्याला मोठं सेल्फ. इथे काढू आपण. ठीक आहे. सेल्फ आणि बॉडी. हॅलो. येस आणि बी. येस. ज्याला आपण ह्युमन बिईंग म्हणतो. एच. मग प्रत्येक
ह्युमन प्रत्येक फॅमिली मेंबर मध्ये सेल्फ आणि बॉडी आहे, प्रत्येक फॅमिलीमध्ये सेल्फ आणि बॉडी आहे, प्रत्येक फॅमिलीमध्ये सेल्फ आणि बॉडी आहे. मग ज्यावेळेस आपण एक ह्युमन बिईंग घेतोय, एक फॅमिली मेंबर घेतोय, त्याच्या सेल्फ आणि बॉडीमध्ये हार्मनी असली पाहिजे. त्या दुसऱ्या फॅमिली मेंबरच्या पण बॉडीच्या आतमध्ये सेल्फ आहे आणि बॉडी आहे, त्या दोघांमध्ये हार्मनी असली पाहिजे. तिसऱ्या व्यक्तीमध्ये पण तसंच, प्रत्येक व्यक्तीमध्ये सेल्फ आणि बॉडीमध्ये हार्मनी असली पाहिजे. म्हणून तिकडे म्हणलं आहे ना, द बेस ऑफ हार्मनी इन दी सोसायटी. जर ह्या सोसायटीमध्ये हार्मनी आणायची असेल तर बेस काय आहे? हार्मनी इन दी फॅमिली. ह्या पूर्ण कुटुंबामध्ये हार्मनी असली पाहिजे, सुव्यवस्थित हे कुटुंब असलं पाहिजे. आणि ह्याचा बेस काय आहे? विच इज द बेस ऑफ हार्मनी इन दी ह्युमन बिईंग. बेस ऑफ दी हार्मनी इन दी ह्युमन बिईंग म्हणजेच सेल्फ आणि बॉडी ह्याच्यामध्ये हार्मनी असली पाहिजे. कळलं का? युनिट नंबर 2. हॅलो, येस. हे युनिट नंबर 2 आहे. हे 3चा हा पार्ट आहे ज्याला आपण ए म्हणलाय ना, मेंटेनिंग हार्मनी इन दी फॅमिली. दॅट ऑल्सो वी हॅव सीन. आणि हा जो पार्ट आहे तो आपण पाहतोय, हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी सोसायटी. कळलं का? येस सर. Yes, sir. Yes, sir. जाऊया का पुढे? येस. Yes, sir. थोडस क्लिअर करतो बरं का. अभ्यास जोरात करा बरं का. आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आहे, त्या लेवलला जाऊन काम करा. नाहीतर सगळेजण स्वतःच बघतात, माझं कुटुंब माझं मी आहे आणि मी. ह्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे. कुठल्या लेवलला? सोसायटी लेवलला. क्राऊड म्हणजे काय समजून घ्यायला, बॅटलफील्ड म्हणजे काय समजून घ्यायला, आणि ह्या सर्व गोष्टींचं कंट्रोलिंग आपल्याला करता जर आलं ते पण आपण पाहायला पाहिजे. येस. हॅलो. Yes, sir. आता पुढे जातोय आपण, अंडरस्टँडिंग दी ह्युमन गोल. मला वाटतं हा पार्ट जो आहे तो आपण सुरुवातीच्या काही स्टुडंट इंडक्शन सेशन मध्ये हा पाहिलेला होता. आठवतंय का? मानवी गोल. त्यावेळेस समजलं होतं का नाही माहित. आता बराच काही बॅकग्राऊंड पार्श्वभूमी आहे आपल्याला ह्या युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजची. त्याच्यामुळे हे मानवाचं ध्येय काय असलं पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अंडरस्टँडिंग ह्युमन गोल म्हणजे, ह्युमन म्हणजे मानवी, गोल म्हणजे ध्येय आहे ना. मानवी ध्येय समजून घेण्यासाठीचा पॉइंट आहे हा. येस. हॅलो. Yes, sir. येस द गोल ऑफ ह्युमन बिईंग अँड लिव्हिंग इन दी सोसायटी. समाजामध्ये लिव्हिंग म्हणजे जगत असणारे आहे, जे काही मानव आहेत त्यांचं गोल्स म्हणजे ध्येय आहे ना, अनेक वचन. द गोल्स ऑफ ह्युमन बिईंग लिव्हिंग इन दी सोसायटी कॅन बी आर्टिक्युलेटेड ॲज बिलो. एक छोटासा डायग्रामच्या स्वरूपात मानवी गोल काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हार्मनी इन सोसायटी. अन्न म्हणजे काय? समाज में व्यवस्था आहे. समाज में व्यवस्था म्हणण्यापेक्षा आपण इकडे सु लावूया बरं का. सुव्यवस्था आहे. व्यवस्था आहेत ऑलरेडी. आरोग्य व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, सगळ्या व्यवस्था आहेत. सु आहेत का होत्या? सुव्यवस्थित आहेत का? हॅलो. हार्मनी आहे का त्यांच्यामध्ये? No, sir. मग हार्मनी हा शब्द ज्या वेळेस घेतोय आपण, त्या सगळ्या व्यवस्था ह्या सुव्यवस्थित होण्यासाठीचा अर्थ आहे तिकडे लक्षात घ्या. हार्मनी इन दी सोसायटी म्हणजे समाज में सुव्यवस्था. अर्थ कळला? हॅलो. Yes, sir. मग Yes, ह्युमन sir. गोल आहे ना, मानवी ध्येय आहे, काय असलं पाहिजे आहे. तर इकडे सांगितलेलं आहे बघा, हे जे आहे हे सेल्फ लेवलला आहे. सेल्फ मी इकडे लिहितोय बरं का. सेल्फ काय बघा, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स. योग्य समज आणि योग्य भावना. ह्या राईट फिलिंग्स म्हणजे 9च भावना आहेत लक्षात घ्या ना. नॅचरली ऍक्सेप्टेबल. टी फॉर ट्रस्ट, R for respect, A for affection, C for care, G for guidance, R for reverence, G glory, G gratitude, and L love. All these 9 values we can consider them as feelings. ह्यालाच आपण राईट फिलिंग्स म्हणतोय. त्या सेल्फ मध्ये असल्या पाहिजेत. येस. हॅलो. Yes, sir. येस. आणि ह्या राईट फिलिंग जर सेल्फ मध्ये असतील, आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये जर ह्या 9 फिलिंग जर असतील, तर 100% आपल्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग यायला हरकत नाही. त्याच्यासाठी सेल्फ एक्सप्लोरेशन इज रिक्वायर्ड. आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय तर परत एकदा मी रिवाइज करण्याचा प्रयत्न करतोय.
आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याचा शोध घेणं आहे ना. त्याचा शोध घेणं म्हणजे जाऊन हुडकत बसणं नव्हे आहे. जगामध्ये कोण पण काही पण सांगणार आहे आपल्याला आहे ना, त्या सांगण्याचं व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन आपल्या योग्यतेनुसार नॅचरल ऍक्सेप्टन्सला धरून आपण करायचंय, त्यालाच म्हणायचं सेल्फ एक्सप्लोरेशन. हॅलो हॅलो. Yes, sir. Yes. Yes, sir. जगात कोण काय पण सांगणार आहे. मी सुद्धा आता शिकवत असताना बरंच काही सांगतोय वेगवेगळं आहे. हे खरंच आहे का ह्याला व्हेरीफाय आपण तुमच्या लेवलवर केलं पाहिजे. तुम्ही आहे प्रत्येक वेळेस शिक्षक सांगेल हे बरोबरच आहे असं असू नाही शकत. हॅलो, समजतंय का? Yes, sir. 12वी पर्यंत जे शिक्षण घेतलं तुम्ही ते वेगळ्या पद्धतीचं होतं म्हणूया आपण. जिकडे शिक्षक लोक जे शिकवत होते ते आपण सगळं काही खरंच बरोबरच आहे असं समजून शिकलो आपण. आता माहित नाही ना ते बरोबर होतं का चुकीचं होतं आहे. पण इथून पुढे आहे व्हॉट एव्हर यू विल बी लर्निंग दॅट यू विल हॅव टू अंडरस्टँड अँड विदाउट अंडरस्टँडिंग यू शुड नॉट सपोज टू लर्न. हॅलो, येतं का लक्षात? समजून न घेता Yes, sir. शिकलंच नाही पाहिजे. असं काय जर शिकत असू आपण बिना समजून घेता तर ते प्री कंडिशनिंग मध्ये गेलं. प्री कंडिशनिंग म्हणजे अज्युमिंग समथिंग विदाउट नोईंग. हॅलो. Yes, sir. Yes, sir. म्हणजे इफ रिअली वी वॉन्टेड टू अंडरस्टँड समथिंग विथ राईट अंडरस्टँडिंग व्हॉट इज रिक्वायर्ड, सेल्फ एक्सप्लोरेशन इज रिक्वायर्ड अँड इट इज ऍट दी सेल्फ लेवल. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फकडे ती समजून घेण्याची ताकद, फिलिंग समजून घेण्याची ताकद. आणि मग ह्युमन गोल मधला पहिला पार्ट काय बघा ना, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स ब्रिंग्स हॅपीनेस इन एव्हरी इंडिव्हिज्युअल. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये जर आनंद आणायचा असेल तर योग्य समज आणि योग्य भावना त्या व्यक्तीमध्ये हव्यात. हा पहिला पार्ट आहे ह्युमन गोलचा. समजला का? Yes, sir. Yes, sir. जो पण पार्टिसिपंट्स आहेत, प्रत्येक पार्टिसिपंट जो काही आपल्या झूम मीटिंग मध्ये आहेत त्या प्रत्येकामध्ये ती योग्य समज आणि योग्य भावना 9 ज्या पाहिल्या आपण त्या असल्या पाहिजेत. 100% 54च्या 54 पार्टिसिपंट्स आय कॅन कन्सिडर वी ऑल आर इन हॅपीनेस. पण हे कधी? जर आपल्याला योग्य समज आणि योग्य भावना कळल्या असतील तर, आपल्यामध्ये असतील तरच आपण हॅप्पी आहोत. अदरवाईज आपण हॅप्पी आहोत असं म्हणायला पात्र नाहीयेत. हॅलो, we are not eligible for happiness. If somebody will ask and what is the definition or what is the eligibility for happiness, पात्रता काय आहे ना आनंदी होण्याची? Right understanding and right feelings. This is the first and most important eligibility criteria for becoming happiness. समजलं का? Yes, sir. Yes, sir. मग हे सेल्फ लेवलला पहिलं ह्युमन गोलचा पार्ट समजून घेतला असं समजून मी आता पुढे जातोय. प्रॉस्परिटी, ज्याला समृद्धी म्हणतोय आपण. मग ही समृद्धीची भावना जी काही आहे ती कुटुंबामध्ये असली पाहिजे. कुटुंबाला जर आपण कन्सिडर केलं तर ते कुटुंब हे समृद्ध कुटुंब आहे असं आपण म्हणलं पाहिजे. हे ह्युमन गोलचा दुसरा पार्ट आहे. हॅलो, ह्युमन गोलला 4 तुकड्यामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. 1, 2, 3 आणि 4. हॅलो, समजतंय का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. पहिला पार्ट सेल्फच्या रिलेटेड आहे, जिथे राईट अंडरस्टँडिंग, राईट फिलिंग्स जर असतील तर त्या इंडिव्हिज्युअल, त्या पर्टिक्युलर व्यक्ती हा आनंदी होणार आहे. सेकंड काय आहे, कुटुंब लेवलला कसा विचार करायचा आहे की अख्खं कुटुंब हे समृद्ध कुटुंब आहे. आता समृद्ध काय ह्याचा अर्थ आपण आधीच्या काही बऱ्याच डिस्कशन केलेलं आहे आपण. दॅट इज ऑल्सो फिलिंग आहे. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजे समृद्धी नाहीये, हे कळलंय का आता? हॅलो. Yes, sir. Yes, sir. त्या 9 व्हॅल्यूज मध्ये फिजिकल फॅसिलिटीज लागणारी कुठली व्हॅल्यू आहे हो? हॅलो, ते पण डिस्कस केलंय आपण. हॅलो. Care. व्हेरी गुड. अँड केअर इज द फिलिंग आहे ना विच इज रिक्वायरिंग आहे ना फिजिकल फॅसिलिटी. ज्याला फिजिकल फॅसिलिटी लागतात ती केअर ही व्हॅल्यू आहे का? तर केअर ही फक्त बॉडीच्या रिलेटेड आहे. बॉडीचं पालन पोषण करणं
आणि संरक्षण करणं आहे. ह्या दोन गोष्टी बॉडीच्या रिलेटेड आल्यामुळे त्याला फक्त फिजिकल फॅसिलिटी लागतात. रिमेनिंग ऑल व्हॅल्यूज ऑर फिलिंग्स फॉर रिमेनिंग ऑल फॉर रिमेनिंग ऑल व्हॅल्यूज अँड फिलिंग्स फिजिकल फॅसिलिटी प्लेज सिम्बॉलिक रोल. हे पण पाहिलं आपण. यस, नावाला फक्त फिजिकल फॅसिलिटी पाहिजेत, बाकीच्या सर्व व्हॅल्यूज ना. नुसतं फिजिकल फॅसिलिटी नाव घेतलं तरी बास होतंय. कळतंय का? हॅलो हॅलो यस येस सर. येस सर. मग कुटुंब लेवलला ह्युमन गोलचा विचार करत असताना आपली फॅमिली ही समृद्ध फॅमिली असली पाहिजे असा विचार करणं म्हणजे ह्युमन गोलचा दुसरा पार्ट आहे म्हणूया आपण. व्हॉट इज द थर्ड पार्ट ऑफ ह्युमन गोल आहे महत्वाचा. आता हा समाज लेवलला जात असताना तो समाज कसा असला पाहिजे सांगण्याचा प्रयत्न केलाय. फिअरलेसनेस म्हणजे भीतीमुक्त म्हणूया आपण. समाज जर पाहायचा असेल तर तो भीतीमुक्त समाज असला पाहिजे. समाजामध्ये राहणाऱ्या कुठल्याच कुटुंबानी भिलं नाही पाहिजे, कसल्याच प्रकारची भीती त्यांच्यामध्ये नसली पाहिजे. अशा समाजाचं स्वप्न म्हणजे पाहणं म्हणजेच ते ह्युमन गोल आहे आपलं, मानवी ध्येय आहे. तो मानवी ध्येयाचा तिसरा पार्ट आहे जिकडे फिअरलेसनेस इन दी सोसायटी, समाजामध्ये भीती नसली पाहिजे. येतं का लक्षात? आणि भीती जर घालवायची असेल तर महत्वाची कुठली व्हॅल्यू मदत करणार आहे सगळ्यांना? हॅलो ट्रस्ट. ट्रस्ट, विश्वास, एकमेकांवर अतूट विश्वास जर असेल तर 100% तसा समाजाचं स्वप्न आपण पाहू शकू जिकडे समाजात कसल्याच प्रकारची भीती नाही आहे. फिअरलेसनेस इन दी सोसायटी अँड दिस इज दी थर्ड पार्ट ऑफ आवर ह्युमन गोल. कळलं का? हॅलो यस Yes, sir. Fourth and very important part of human goal, that is coexistence. Coexistence चा अर्थ आहे सहअस्तित्व. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. अस्तित्व म्हणजे काय हो? विच इज इन रियालिटी. समजतंय का? बघा, आपलं अस्तित्व आहे का हो पृथ्वीवर? आहे की सर? येस सर. आहे, पण आपल्याला जाणीव होते का आपलं अस्तित्व आहे या पृथ्वीवर? जाणवतं का आपण आहे? येस सर. Yes, sir. जाणवतं सर. हा, ज्या वेळेस आपलं जगणं आहे त्या पृथ्वीवरती आपण जगत असताना अस्तित्वामध्ये आणि सहअस्तित्व दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात घ्या, अस्तित्वामध्ये आणि सहअस्तित्वामध्ये जगत आहोत हे ज्यावेळेस आपल्याला कळेल आणि त्या पद्धतीने आपण जगायला चालू करेल त्यावेळेस त्याला म्हणायचं एक्झिस्टन्स अँड कोएक्झिस्टन्स मधलं जगणं. एक्झिस्टन्स म्हणजेच कोएक्झिस्टन्स आहे, कोएक्झिस्टन्स म्हणजेच एक्झिस्टन्स आहे. फक्त ह्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने माझं अस्तित्व राहण्यासाठी माझा सेल्फ आणि माझी बॉडी जगली पाहिजे एवढाच विचार आपण करतोय. बरोबर का? हॅलो, पण असा विचार करत असताना आपल्याला जगवणारा हा समाज आहे लक्षात घ्या, हा निसर्ग आहे लक्षात घ्या. हा विचार ज्यावेळेस आपल्यामध्ये येईल त्याला म्हणायचं कोएक्झिस्टन्स, ज्याला आपण सहअस्तित्व म्हणतोय. येतोय का लक्षात? आपलं अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व काय आहे? बिकॉज आपलं अस्तित्व आहे का? समजतंय का? हॅलो, आपलं एक्झिस्टन्स आहे, आपलं बॉडी आणि आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ, हे दोन्ही एक्झिस्टन्स मध्ये आहेत म्हणजेच आपलं अस्तित्व आहे, म्हणजेच रियालिटी मध्ये आहेत म्हणून आपलं अस्तित्व आहे. पण आपलं एकट्याचं अस्तित्व हे एकट्याच्या अस्तित्वावर अवलंबून नाहीये. आपण निसर्गावर अवलंबून आहेत, आपण फॅमिली मेंबर्सवर अवलंबून आहेत, समाजावरती अवलंबून आहेत, निसर्गावरती अवलंबून आहेत. या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे त्याला कोएक्झिस्टन्स म्हणतोय, सहअस्तित्व. ज्याच्यामुळे काय होतंय? म्युच्युअल फुलफिलमेंट येते. समजलं का? हॅलो, येस. आणि मग हे सहअस्तित्व कुठे पाहायचंय आपण? इन दी नेचर, निसर्गामध्ये. किंवा कोएक्झिस्टन्स जर पाहायचं असेल तर ते आपल्या अस्तित्वामध्ये पाहायचंय आपण.
coexistence in the existence or coexistence in the nature. So have you understood what is the human goal? मानवी ध्येय काय कळलं का हो? Yes, sir. Yes, sir. आता आपण पुढचं बरं का, आपल्याकडे 8 मिनिट राहिलेत. आपण पुढचा पाठ घेण्याच्या आधी आपण अजून एका गोष्टीची चर्चा करणार आहे, ते म्हणजे मॅप ऑफ इंडिया आहे ना, बिफोर इंडिपेंडन्स अँड आफ्टर इंडिपेंडन्स. फरक आहे का हो? येस सर. काय फरक आहे? पाकिस्तानचा पार्ट, काश्मीरचा पार्ट. हा, पाकिस्तानचा पार्ट, काश्मीरचा पाकिस्तानचा पार्ट वेगळा केला, इंडिपेंडन्सच्या अगोदर एकत्र होता. हा, एकत्र होता आहे ना. बघा ना, विचार करा ना सर. पंजाब सुद्धा. हा, Yes, पंजाब sir, सुद्धा. पंजाब. बांगलादेश Yes, sir. Yes, sir. Some part of Bangladesh. हा, सम पार्ट ऑफ बांगलादेश. अजून म्हणलं तर मला वाटतं आझाद काश्मीर काहीतरी तुकडा पडला आता. यस, माहिती आहे का कोणाला? धड तो पाकिस्तानचा पण पार्ट नाही चालेल. आणि भारताचा पण पार्ट नाही. आझाद काश्मीर म्हणून वेगळंच एक छोटस जिल्हा, काय बघा ना, थोडाच बारकाच पार्ट आहे, पण तो वेगळा आझाद काश्मीर म्हणून मॅप वरती पाहायला भेटतो आता. मी ते जाणून बुजून दाखवत नाही आपल्या लेक्चर मध्ये बरं का, तुम्ही तो पाहावा आहे. युट्यूब वरती, गुगल वरती तुम्हाला सर्च केल्यानंतर, सर्च कसं करणार, मॅप ऑफ इंडिया आहे ना, बिफोर इंडिपेंडन्स अँड आफ्टर इंडिपेंडन्स, अँड जस्ट यू कम्पेअर अँड बोथ मॅप्स टुगेदर अँड ट्राय टू अंडरस्टँड. मग इंडिपेंडन्स मिळून फायदा झालाय का इंडिपेंडन्स मिळाल्यामुळे तोटा झालाय ना, दॅट इज द क्वेश्चन दॅट वी कॅन डिस्कस. हॅलो, येतंय का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. मग आता हे माझं वैयक्तिक मत आहे, मी चुकीचं असण्याची शक्यता आहे, मी चुकीचाच आहे असं म्हणत मी एक वाक्य म्हणतो इकडे, की आपला जो काही अखंड भारत होता आहे ना सुरुवातीला, बिफोर इंडिपेंडन्स, अख्खा हिंदुस्थान, तो बराच मोठा होता. हॅलो. हो सर, मोठा होता. हा. येस. इंग्रजांनी जाताना काय केलं, हे जे तुकडे केले, जाणून बुजून म्हणूया आपण, फोडा आणि राज्य करा ही जी काही वाक्य आहे, त्या वाक्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्वजण मिळून. आणि त्याच्यामुळे काय केलं, तुकडे केले, पाकिस्तान वेगळा केला, बांगलादेश वेगळा केला, काय बघा. आणि हे नंतर अजून जास्त झालं आहे तिकडे. मला वाटतं ह्यांचा उल्लेख केला गेला पाहिजे आहे ना, मॅन ऑफ युनिटी का काय आहे, युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल, बरोबर. स्टॅच्यू ऑफ हा, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, ज्यांना पोलादी पुरुष म्हणून पण ओळखलं जातं. येस. येस सर. हा, ज्यांची भूमिका बरीच मोठी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजांनी तुकडे जाणून बुजून करून पाडलेले, पण एका माणसाने, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व भारताच्या तुकड्यांना एकत्रित करण्याचं मोठं काम केलेलं आहे, लक्षात घ्या. आज जर ते काम झालंच नसतं तर महाराष्ट्र राज्य हा एक महाराष्ट्र देश बनला असता. येतंय का लक्षात? हॅलो. मध्य प्रदेश हा एक वेगळा देश असला असता, कर्नाटक हा वेगळा देश असला असता, गुजरात हा वेगळा देश असला असता. येतंय का लक्षात? हॅलो. हॅलो. Yes, sir. मग जसा काय बघा ना, एक देश एकत्र करण्याचं काम केलेलं आहे ना, तसं अख्खं जग एकत्र करण्याचं काम झालं पाहिजे. येतंय का लक्षात? हॅलो. हॅलो. Yes, sir. Yes, And sir. that is the humanity and that is the main goal. and वर्ल्ड फॅमिली जे म्हणतोय आपण, वर्ल्ड फॅमिली आहे, वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे ना, WFO. ठीक आहे, मी बऱ्याचदा हा शब्द वापरतोय बरं का, WFO आहे ना, वर्ल्ड फॅमिली ऑर्डर आहे. ह्याच्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. हॅलो. Yes, sir. Yes, sir.
आज गंमत कशी आहे बघा ना, भारत आणि पाकिस्तान, चीन आणि भारत, भारत आणि श्रीलंका, ह्या दोघांच्या भांडणाचा फायदा हा US काय म्हणायचं बघा ना, अमेरिका घेतय ते. यस, समजतंय का बघा ना. आज कुठल्याच देशाने कुठल्याच देशाचा असा गैरफायदा घ्यायला नाही पाहिजे. बरोबर का चुकलं कुठं? हॅलो, Yes, sir. समजतंय का? हा, समजून घ्या ते. आज दोन देश जर भांडत असतील तर बाकीच्या देशांनी त्यांना वेपन्स पुरवले नाहीत पाहिजे, त्यांच्यामध्ये योग्य समज आणण्याचा प्रयत्न करून ते भांडणं थांबवली पाहिजेत. येस सर. आज मजा कशी आहे, गंमत कशी आहे बघा ना, दोन भाऊ जर समाजात भांडत असतील तर त्यांना काट्या आणि कुऱ्हाड द्यायची कामं करतात समाज. करतोय का? मारा एकमेकांना. येस सर. मारा, तुमची जमीन आम्हालाच मिळते परत. मग हा जो प्रकार आहे हे थांबवण्याचं काम झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. विचार करा बरं का, जर दोन देश भांडत असतील तर बाकीच्या देशांनी सर्वांनी एकत्र येऊन त्या दोन्ही देशांना समजून सांगायला पाहिजे, war or struggle is not the solution and you should improve and right understanding, and to improve right understanding right feelings are required. देशाला सुद्धा त्या योग्य भावना योग्य समज असतात, पण त्या योग्य भावना योग्य समज त्या देशांनी न बाळगल्यामुळे एकमेक भांडण्याच्या भूमिकेत जातात. बरोबर का? हॅलो, तर आपल्या ज्या काही 49 पार्टिसिपंट्स आहेत ह्याच्यामध्ये बरीच लोक, बरेच विद्यार्थी म्हणूया आपण, ठीक आहे, ते मोठ्या लेवलला जातील, वेगवेगळ्या लेवलला. कोण देशाचं रिप्रेझेंटेटिव्ह चुकलाय ना, कोण गावाचं रिप्रेझेंटेटिव्ह, खेडेगावाचं रिप्रेझेंटेटिव्ह कोणतर करेल, कोणतर तालुक्याचं रिप्रेझेंटेटिव्ह करेल, कोणतर जिल्ह्याचं रिप्रेझेंटेटिव्ह करेल, कोणतर राज्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करेल, कोणतर देशाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करेल, कोणतर अख्ख्या खंडाला म्हणून खंडाचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करेल. किती खंड आहे तो? 7 का 8? 7. 7. देर आर 7 कॉन्टिनेंट्स ऑन दी अर्थ प्लॅनेट. या पृथ्वीचा जर विचार केला तर 7 तुकड्यांमध्ये या पृथ्वीचं विभाजन केलेलं आहे, जमिनींच्या तुकड्यांमध्ये, ठीक आहे, ज्याला आपण खंड म्हणतोय ना, कॉन्टिनेंट्स. मग असे काही लोक आहेत का आहे ना जे त्या खंडाचं रिप्रेझेंटेटिव्ह करतात आहेत? नसतील तर ते असले पाहिजेत. अभ्यास थोडासा कमी आहे माझा, तुम्ही पण ह्याचा सर्च करा, अभ्यास करा. जर एखादा खंड म्हणजे काय असतो? आशिया खंड, त्याच्यात बरेच देश येतात. येतंय का लक्षात? हॅलो, येस सर. मग त्या सगळ्या एकत्रित आलेल्या खंडांचा रिप्रेझेंटेटिव्ह करणारा कोण आहे का? आशिया खंडाचा रिप्रेझेंटेटिव्ह. ऑस्ट्रेलिया खंड आहे का हो? खंड पण मला माहित नाहीत बरं का. खंड? येस सर. हा, ऑस्ट्रेलिया खंड आहे. येस सर. कुठले कुठले 7 खंड आहेत? आशियाच माहिती आहे, कारण की आशियामध्ये आपण राहतोय, ठीक आहे, तेवढाच खंड माहिती आहे बघा ना मला. बाकीचे जे काही खंड आहेत ते कुठले कुठले हे पण माहित पाहिजे, आणि त्या खंडांचं कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे का हे पण माहित पाहिजे. जर ते रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर खरंच ते रिप्रेझेंटेटिव्हचं काम करतात का हे पण आपल्याला कळलं पाहिजे. यस सर. G20 नावाची मीटिंग घेतली जाते जिकडे भारताचं रिप्रेझेंटेटिव्ह कधीतरी बोलवला जातो. हे असं का होतं आहे ना, ह्याचं पण उत्तर तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे. हॅलो, यस सर. G20 मीटिंग घेतली जाते, जी ग्लोबल लेवलची मीटिंग असते ना, जागतिक लेवलची मीटिंग असते, तिकडे भारताचा रिप्रेझेंटेटिव्ह कधीतरी बोलवला जातो, कधी बोलवला जात नाही. मग प्रत्येक वेळेस का बोलवला जात नाही? अमेरिकेचाच का प्रत्येक वेळेस रिप्रेझेंटेटिव्ह त्या मीटिंग मध्ये असतो?
समजतंय का काय म्हणायचं आहे, कसं म्हणायचं आहे ना? कुठे चुकत असेल तर माफ करा आहे ना. आपला टाइम पण संपला आणि थोडासा अवेअरनेस एकमेकांचा वाढवत, कॉम्पिटन्स लेवल आहे आपल्या सगळ्यांची वाढवत आपण आपला सेशन इकडे एंड करण्याचा प्रयत्न करतोय. करूया? हॅलो, येस, लेट अस टॉक. Yes, sir. Yes, sir. अभ्यास करा आणि काही उत्तर जर मिळली तर ती उत्तर देण्याचा सेशन मध्ये प्रयत्न करत जावा. पहिले 5 मिनिट आणि शेवटचे 5 मिनिट 10 मिनिट आपण ठेवूयात आहे. असे काय आपल्याला पडलेले आहे ना, एकमेकांना पडलेले प्रश्न आहेत, ह्यांची उत्तरं आहे ह्या UHV युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ह्या सब्जेक्टच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करूया. अँड लेट अस मूव्ह फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल लेवल टू ग्लोबल लेवल. आणि ग्लोबल लेवलला गेल्यानंतर त्याच्या पुढे पण एक लेवल आहे ज्याला स्पेस म्हणतोय आपण, अंतरिक्ष. आज आपण एका सूर्यमालेचा विचार करतोय. पृथ्वी जर कन्सिडर केली तर आपण पृथ्वीची एक काय सोलार सिस्टम म्हणतोय आपण. अशा बऱ्याच सोलार सिस्टम्स आहेत असं म्हणतात. येस, Yes, sir. Yes, sir. Yes. मग तिथे पण आपल्यासारख्या पृथ्वीसारख्या जिकडे लोक राहतात आहेत तशा बऱ्याच गॅलेक्सी मध्ये पण लोक असण्याची, एलियन्स असण्याची शक्यता नाकारता नाही येत. लक्षात घ्या, ज्याला आपण एलियन्स म्हणतोय. समजतं का बघा? आणि ते पण अस्तित्वात आहेत, असतील, ह्याच्यावरती पण शोध चालू आहेत मोठ्या लेवलला. आपल्यापेक्षा ते ऍडव्हान्स आहेत असं पण म्हणलं जातंय. इज इट इन रियालिटी ऑर नॉट, दॅट वी विल हॅव टू फाइंड आउट टुगेदर. येस, थांबूया. Yes, sir.